सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत मसालेदार टोमॅटो भाजी. ज्याप्रमाणे आपण मसाला वांगी बनवतो तसंच आज आपण तयार करणार आहोत मसाला टोमॅटो. फक्त काही मिनिटात तयार होणारी आणि एकदम मसालेदार आणि टेस्टी टोमॅटो करी तुम्ही कधी ट्राय केला आहे का? आज मी तुम्हाला अगदी सोपी आणि परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. टोमॅटो भाजी तयार करण्यासाठी सर्वात आधी थोडंसं चिंच घ्यायचं आहे आणि अर्ध्या वाटी पाणीमध्ये आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत. म्हणजेच ती छान मऊ होईल आणि आपल्याला आंबटपणा देखील छान मिळेल. आता गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये 1 चमचा शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे हे मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत. शेंगदाणे हे छान असं भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा तीळ घालायचा आहे. तीळ देखील मंद आचेवर परतून घेणार आहोत. हे दोन्ही चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहोत. यानंतर यामध्ये 1 इंचपर्यंत दालचिनी, 2 वेलची, 4 लवंग, 1 चमचा जिरे, 1 मोठा चमचा धने, 7 ते 8 पर्यंत काजू, 1 चमचा खसखस आणि सोबतच यामध्ये काही सुके खोबरे देखील टाकायचं आहे. हे सगळं यामध्ये टाकून मिक्सरमधून एकदा बारीक असं वाटून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एकदा वाटून घेतल्यानंतर परत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं पेस्ट हे तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटून घेतल्यानंतर आता हे वाटण बाजूला ठेवून देऊ. तर इथे टोमॅटो भाजी तयार करण्यासाठी मध्यम आकाराचे 5 टोमॅटो घेतले आहे. टोमॅटो हे छान असं धुवून घ्यायचं आहे. आता टोमॅटोवरचा देठाचा जो भाग आहे ते आपल्याला चाकूने काढून घ्यायचा आहे. देठाचा भाग हे काढून घेतल्यानंतर टोमॅटो पूर्ण कापायचा नाही, मध्ये हलकासा चीर द्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरून आपल्याला थोडंसं कट करायचं आहे. तर अशा प्रकारे सगळे टोमॅटोला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढई ठेवायचा आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. सोबतच यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून हलकंसं परतवून घेणार आहोत. एकदा हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटोला इथे आपण 70% पर्यंत शिजवून घेणार आहोत. टोमॅटो हे शिजवून घेताना पूर्ण गळून जाऊ नयेत. अधूनमधून झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे. इथे खूप जास्त शिजवून घेण्याची गरज नाही. फक्त 60 ते 70% मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो हे 60 ते 70% पर्यंत मऊ झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी परत त्याच कढईचा वापर करणार आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालणार आहोत. तेल हे चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचं आहे. मोहरी हे छान असं तळतळली की यामध्ये खूप बारीक असं चिरलेला 1 वाटीपर्यंत कांदा घालायचा आहे. गॅसची आच इथे मध्यम करायचा आहे. मध्यम आचेवर कांद्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे. कांदा हे परतवून घेताना यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे. त्यामुळे कांदा हे लवकर शिजला जाणार. कांदा हे अशा प्रकारे परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये एकदम ताजा 1 चमचा आले आणि लसणाचा पेस्ट टाकायचा आहे आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत हे देखील इथे परतवून घेणार आहोत. आता यामध्ये पाव चमचा हळद, तिखट जितका लागतो त्यानुसार यामध्ये तिखट टाकायचं आहे. इथे मी 2 चमचे तिखट घातली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे फक्त एकदा परतवून घेणार आहोत. एकदा हे परतवून घेतल्यानंतर यामध्ये सुरुवातीला मिक्सरमधून बारीक केलेला मसाला पेस्ट टाकायचा आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून उरलेला मसाला देखील यामध्ये टाकून देऊ. आता हे सगळं मसाले आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत यावरती तेल सुटत नाही तोपर्यंत. तर इथे आपण बघू शकतो मसाल्यावरती तेल सुटलेलं आहे. एकदम परफेक्ट असा मसाला इथे बनून तयार झालेला आहे. आता भिजवून ठेवलेली चिंच हाताने छान मळून तिचा कोड काढून हा रस आपण भाजीमध्ये घालूया. यामुळे भाजीला एकदम छान आंबट तिखट चव येणार. हे सगळे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यावरती झाकण लावून कमी ते मध्यम आचेवर 2 मिनिटापर्यंत हे शिजवून घेणार आहोत. हे शिजवून घेताना अधूनमधून झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा मसाला इथे बनून तयार झालेला आहे. मसाला हे चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची चिरून यामध्ये घालायचं आहे. सोबतच 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने आणि शिजवून घेतलेले टमाटर हे देखील यामध्ये टाकायचं आहे. एकदा हे सगळं मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जितकं ग्रेव्ही लागते त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर इथे मी थोडंसं कमी 1 वाटीपर्यंत पाणी घालत आहे. एकदा हे सगळं चमचेने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घेऊ. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची आच इथे कमी ते मध्यम ठेवायचं आहे आणि अधूनमधून मिक्स करत 5 ते 10 मिनिटापर्यंत हे शिजवून घेणार आहोत.
5 ते 10 मिनिटानंतर इथे आपण बघू शकतो भाजीवरती तेल सुटलेलं आहे. परफेक्ट असं भाजी ही ती बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं गूळ घालायचं आहे. एकदम थोडंसं घाला किंवा इथे आपण साखरसुद्धा घालू शकतो. यामुळे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो आणि भाजीला खूप छान असं चव येतो. आता शेवटी यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी हाताने थोडंसं चिरडून घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून फक्त 1 मिनिटापर्यंत हे आपण शिजवून घेणार आहोत. तर हे सगळं एकदा चांगल्या प्रकारे शिजवून घेतल्यानंतर इथे आपल्याला गॅसची आच बंद करायचं आहे. तर आपली गरमागरम मसाला टोमॅटो भाजी ती बनून तयार आहे. तर हे भाजी पोळी, भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला एकदम भारी लागते. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.